रोहा तालुक्यातील कोलाड रोहा मार्गावर एका 17 वर्षीय तरुण कबड्डीपटूचा अंत झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। या अपघाताने रोहा परिसरात शोककळा पसरली असून कबड्डी क्षेत्रातही हळहळ व्यक्त केली जात आहे। मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 28 एप्रिल रोजी मध्यरात्रीनंतर सुमारे 1:15 वाजण्याच्या सुमारास कोलाड रोहा मार्गावरील इंडियन ऑइल पेट्रोल पंपाजवळ हा भीषण झाला। वाहनचालक तरुण आणि अश्विन शंकर मिळगिरे राहणार सदासंयोग कॉलनी रोहा हे दोघे पॅशन प्रो दुचाकी क्रमांक MH06AX1793 वर भरधाव वेगात जात असताना मागे बसलेला अश्विन तोल जाऊन थेट रस्त्यावर आदळला। या तो गंभीर जखमी झाला। घटनास्थळी जमलेल्या जमावाने तत्काळ अश्विनला उपजिल्हा रुग्णालय रोहा येथे दाखल केले, मात्र डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांनंतरही उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली। या घटनेने मिळगिरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। या प्रकरणी रोहा पोलीस ठाण्यात वाहनचालक विजय महेश कुमावत तसेच त्याचे वडील महेश कुमावत यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अद्याप आरोपींना अटक करण्यात आलेली नसून पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। उपविभागीय अधिकारी प्रसाद बोकुले यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांच्या सूचनेनुसार तपासीय अंमलदार आशितोष म्हात्रे हे अधिक तपास करत आहेत। दरम्यान अश्विन मिळगिरे हा काळभैरव कबड्डी वर्से संघाचा अत्यंत जिद्दी आणि अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखला जात होता। मैदानावरील त्याची चपळता, खेळातील धडाडी आणि संघाप्रती निष्ठा यामुळे तो सर्वांचा लाडका होता। अश्विनच्या अकाली निधनामुळे कबड्डी क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे। त्याचे हसरे व्यक्तिमत्व, खेळातील जिद्द आणि मित्रांप्रती असलेले प्रेम कायम स्मरणात राहणार असल्याचा शोक रोहा परिसरात व्यक्त होत आहे। वादळवारा लाईव्हसाठी अक्षय जाधव, रोहा। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।